मानुदेवीला उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांची कुलदेवता मानलं जातं. इतिहास सांगतो की हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचं आहे. पुराणानुसार मानुदेवी ही अंबा, भवानी आणि महिषासुरमर्दिनी या शक्तींचं एकत्र रूप आहे. कथेनुसार महिषासुर नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता. तेव्हा देवीने रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला. त्या ठिकाणी जेथे देवी प्रकट झाली तिथेच पुढे हे मंदिर उभारण्यात आलं. त्या देवीचं नाव पडलं मानुदेवी. मान म्हणजे मनुष्याचा आणि देवी म्हणजे शक्ती, म्हणजेच मानवी जीवनातली शक्ती स्वरूप माता. मंदिर डोंगराच्या पायथ्याशी बांधलेलं असून तेथे पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. वर गेल्यावर दिसतं सुंदर प्राचीन वास्तुकलेचं हे मंदिर. गर्भगृहात 3 देवींची मूर्ती आहे: महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. मूर्ती काळ्या दगडात कोरलेल्या असून त्याभोवती सुंदर कलाकाम आहे. मंदिराच्या आजूबाजूला शेकडो वर्षांपूर्वीचे शिलालेख सापडले आहेत, जे या देवस्थानाचा ऐतिहासिक पुरावा देतात. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला धबधबा पावसाळ्यात तर एकदम मोहक दिसतो. मानुदेवीची यात्रा दरवर्षी चैत्र आणि आश्विन महिन्यात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. दूरदूरच्या गावांमधून भाविक पायी चालत येतात. त्या काळात संपूर्ण परिसरात उत्सवाचं वातावरण असतं. भजन, कीर्तन, पूजा, आरत्या आणि देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागते. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की जो मनापासून देवीची आराधना करतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात. अनेकांनी तर इथे व्रत धरून केलेल्या प्रार्थना पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. स्थानिक लोक सांगतात की एकेकाळी या भागात पाण्याची टंचाई होती, पण देवीच्या दर्शनानंतर आणि स्थानिकांनी केलेल्या नवस्फूर्तीनंतर काही दिवसातच इथे झरा वाहू लागला. आजही त्या झऱ्याचं पाणी शुद्ध आणि थंड असतं. भक्त ते पवित्र मानून पितात. अनेकांनी अनुभव घेतला आहे की देवीच्या दर्शनानंतर त्यांना आजारातून आराम मिळाला, आर्थिक आणि मानसिक समस्यांतून सुटका झाली. हेच कारण आहे की मानुदेवीवर आजही अपरंपार श्रद्धा आणि भक्ती आहे. आज मानुदेवी मंदिर फक्त धार्मिक केंद्र नाही, तर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनलं आहे. राज्यभरातील पर्यटक, फोटोग्राफर आणि ट्रेकर्स इथे निसर्ग सौंदर्य अनुभवायला येतात. एक खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिरच्या परिसरात 7 किंवा 8 विहिरी, वेल्स आहेत, ज्यांना निर्मितीपासून पाण्याचा स्रोत म्हणूनच महत्त्व दिलं गेले आहे. या विहिरी आजही आढळतात आणि त्या पुरातन काळातील जलव्यवस्थेचं द्योतक आहेत. स्थानिक पुरावा सांगतो की मंदिराच्या जमिनीत अथवा मंदिराजवळ प्राचीन मूर्ती आणि शिलालेख खंडित सापडले गेले आहेत. याशिवाय भक्तकथांमध्ये येते की या मंदिराच्या दिशेने जाणारा पवित्र मार्ग खोऱ्यांमधून 7-8 वेळा नदी पार करतो, म्हणजे भक्तांना त्या प्रवासात प्रकृतीशी संवाद साधावा लागतो. मंदिराचे रूप हे केवळ देवस्थान म्हणून नव्हे, तर शक्तिपीठ म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या देवीने तेथे दिव्य रूपाने त्रिरूप ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा सहाय्य घेतला होता. पुराणकथेनुसार सातपुडा पर्वतावर राक्षसांनी अत्याचार सुरू केले होते. तेव्हा भक्तांच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत देवी भगवतीने मानुदेवीचे रूप धारण केले आणि राक्षसांचा संहार केला. तिच्या तेजस्वी रूपामुळे सगळा परिसर प्रकाशमान झाला आणि जिथे ती राक्षसांचा संहार करून स्थिरावली तिथे आजचं हे मंदिर उभं आहे. जवळच एक मानुदेवी पर्यटन प्रकल्प तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये बाग, उद्यान, धबधबा व विश्रांतीसाठी जागा आहे. कुटुंबासह भेट देण्यासाठी हे ठिकाण उत्तम मानलं जातं. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याच्या वायव्य दिशेला असलेलं हे मंदिर सह्याद्री पर्वतरांगेत दडलेलं आहे. डोंगराळ प्रदेश, झऱ्यांचं पाणी, हिरव्या झाडांनी व्यापलेला परिसर मनाला अगदी प्रसन्न करतो. मंदिराच्या पायथ्याशी वाहणारा झरा आणि त्यावरच तयार झालेला छोटासा धबधबा पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी आकर्षण ठरतो. या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गाचं सौंदर्य आणि देवतेचं तेज हे सगळं मिळून एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण निर्माण करतं. तर मंडळी, ही होती मानुदेवी मंदिराची पवित्र कथा आणि इतिहास. श्रद्धा आणि निसर्गाचा संगम असलेलं हे ठिकाण आपण आयुष्यात एकदा तरी नक्कीच पाहायला हवं.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मानुदेवी माता. धन्यवाद.